श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. मॅम 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 मॅम, अहो एवढं कशाला कष्ट करताय? मी आहे ना, मी उचलतो. द्या द्या. सगळे वॉर्ड बॉयज कुठे व्हॅनिश झालेत ना, गॉड नोज. कशाला लागतात वॉर्ड बॉईज? हाय ना गुड बॉय समोर. तू खरंच गुड बॉय आहेस ना. बघितलं ना मी, त्या दिवशी एका मुलीला वाचवलंस, इथे घेऊन आला होतास. नंतर आमची एक पेशंट आहे पद्मा राणे, ती बाळाला बघतही नव्हती, तेव्हा तिला पण तूच हेल्प केलीस. सो तू खरंच व्हेरी 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 गुड बॉय आहेस. कशाला नादाला लागलायस त्या राधाच्या? मी? तू काय आणि आणखी काय? काय एवढं त्या मुलीत दिसतं तुम्हा लोकांना? आय रिअली डोंट अंडरस्टँड. नुसते पांढरे कपडे घालून गोस्ट सारखी फिरत असते. घोस्ट सारखी? मॅम तुम्ही पण ना सॉलिड आहात. घोस्ट सारखी नाही तर काय. आधी डॉक्टर मानस, मग तू, मग तो गौतम आला, आणि आता डॉक्टर केदार. अरे काय 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 ते स्वयंवर का काय म्हणतात ते आहे की काय? एक मिनिट. मानस? मग यू मीन टू से डॉक्टर मानस? आय मीन डॉक्टर मानसच. किती वर्ष लव करतोय तिच्यावर, वन साइडेड लव. हो तरी हे मला नव्हतं माहिती. अरे शेवटी तर कमालच झाली. राधानी याला सांगितलं लग्न कर, तेव्हा यांनी लग्न केलं. बायको कसली ब्युटिफुल आहे याची, आणि हा अजून राधावरच लव करतो. सगळे मेले तसलेच. तू पण ना? मी नाही, माझा भाऊ केदार. हा हा, तो पिंक पिंक चीक वाला, गोरा गोरा. एक्झॅक्टली तोच. कसा वाटला राधासाठी? सॉरी टू से, पण तो मला 24 तास सायनस झाल्यासारखा वाटतो. अरे त्याचं लग्न झालं ना तर तो एवढा शिंकेल की लग्नातला होम विझून जाईल. बर, आणि गौतम? तो देवानंद. म्हणजे राधा सायलेंट आणि तो बावळट, जे लागलीच वाट. बरं. मग तुमच्या मते राधासाठी परफेक्ट मॅच कोण आहे? राधासाठी A.K. हंगल. एक मिनिट, म्हणजे शोले? वारले बिचारे, बट ही वॉज परफेक्ट. बुड्ढी परफेक्ट. पर्सेंटेज मॅडम. माझ्या हसण्याचा हा एवढा ब्युटिफुल परिणाम, क्या बात है. हु आर यू ब्युटिफुल? रिया. नाईस टू मीट यू. म्हणजे डॉक्टर मानस? वाईफ. हो.
डॉक्टर साहेब जाम लकी आहेत यार. हो ना, मलाही तेच वाटतं. Whew. हे बघ राधा, मी तुला आधीच वॉर्न केलं होतं की तू केदारच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नकोस, खोटं आश्वासन देऊ नकोस. हे तुझ्यासाठी घातक आहे आणि ते केदारसाठी तेवढंच घातक आहे. पण सौरभला तेच तर हवंय, त्याशिवाय त्याचं डोकं शांत नाही होणार आहे. आणि त्यांनी सीमावहिनीला क्लिअर केलेलं आहे की हे फक्त नाटक आहे आणि माझं गौतमशी लग्न ठरलेलं आहे. अगं पण तू हे का विसरतीयस की केदार एक पेशंट आहे. राधा, तुला ड्रग्स किंवा दारूचं व्यसन माहिती आहे ना? त्या व्यसनात अडकलेली माणसं ड्रग्स किंवा दारू मिळाली नाही ना तर वेडीपिशी होत आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जात. राधा, केदारचं तुझ्या बाबतीत तसंच होईल. तू आहेस असं दाखवत राहिलीस ना तर त्याला तुझी सवय लागेल, ऍडिक्ट होईल तू. आणि फक्त तू असलीस म्हणजेच तू नीट वागेल. तू जर त्याच्यापासून लांब निघून गेलीस तर तुला मिळवण्यासाठी केदार राघव मंत्री बनेल हे सरळ आहे. आणि मग खरोखर सौरभशी किंवा फॉर दॅट मॅटर आपण असं समजू की गौतमशी तुझं लग्न झालं तर मग केदारचं काय होईल? अगं तो पूर्णपणे स्वतःला राघव मंत्री बनवेल. कळतंय रे मानस, सगळं कळतंय. पण सौरभ समोर आला ना आणि निरागसपणे तिने विनवणी केली ना की मी विरघळूनच जाते. मी काय करू? उगवला या हृदयी तुझ्या. हे बघ राधा, मी त्यांच्या घरच्यांशी बोलतो, सीमावहिनीशी आणि सौरभशी. ओके? चालेल, प्लीज लवकर बोल. बाय द वे, मी सौरभ. ओ सौरभ, हाय. आपण इतक्या लवकर भेटू वाटलं नाही मला. रिअली? मला वाटलं होतं. हा का? कॉन्फिडन्स. त्याचं काय आहे ना, जगातली 2 सुपर टॅलेंटेड, सुपर हॉट, सुपर सेक्सी लोक जास्त दिवस अनोळखी राहूच शकत नाही. दे हॅव टू मीट, यु नो. रिअली? म्हणजे तसा नियमच आहे. व्हेरी स्मार्ट. तू खरंच सुपर कूल आहे सौरभ. पण तुला माहितीये, आपली मैत्री अशी खूप जुनी असं वाटतंय मला. आय स्वेअर, मला पण. हे काय? काही नाही, विचार करतोय की डॉक्टर मानसचे सूर या सुंदर गिटार बरोबर कसे काय जमले असते. रिया, तू ना अशी एखाद्या कस्टम मेड गिटार सारखी आहेस. आणि डॉक्टर मानस म्हणजे सिरियस एक डिक्शनरी. हे एकदम गंभीर जाडजूड पुस्तक. सौरभ, तू माझ्या नवऱ्याबद्दल बोलतोय. खरं तेच बोलतोय. म्हणजे त्याच्या समोर जाऊनही मी हे बोलू शकतो. अच्छा, हो, चल मग बोल. चला. त्याच्या तिथे नाही, इथे. पण त्याची केबिन तर इकडे आहे. हो, पण माझा नवरा आहे ना तिथे असतो नेहमी, राधाच्या केबिन मध्ये. हो, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. Interesting. या. दिस इज टू मच. मला झोपेची स्ट्रॉंग गोळी घ्यायला हवी. सिस्टर, तसं झालं ना तर ती सिच्युएशन जास्त. हाय गाईस. हाय. हे बघ, मी तुला बोलले होते की नाही, माझा मानस इथेच भेटेल. किती ओळखते ना मी माझ्या नवऱ्याला. तो सिगरेट हो मॅडम. ठीक आहे ठीक आहे. रिया, अगं बस ना. नको नको, इथे नको, आपण बाहेर जाऊया ना. अरे हो, ग्रेट आयडिया. चला ना यार. रिया, अगं पेशंट वाट बघतात बाहेर आणि मला सौरभशी बोलायचंय. माझ्याशी? हो, केदार बद्दल. काय यार, किती बोर करतोयस रोज रोज. काय तेच. येते का मी इथे नेहमी? 1 तास ब्रेक घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुला? समोरच तर जायचंय. कॉफी पिऊ, बीचवर जाऊ, धमाल करू. चल ना प्लीज, लेट्स हॅव फन.
ए राधा, तू तर सांग ना ह्याला. प्लीज प्लीज प्लीज. रिया, पेशंट सोडून कसं येणार मी? हो रिया, मला पण येता नाही येणार. माझे पण पेशंट्स आहेत. शी यार, काय तुम्ही बोरिंग. सौरभ, चल आपण जाऊ. उत्तरी, यू मीन टू से तू आणि मी? आपण काय डॉक्टर्स नाही आहोत. आपण कधीही जाऊ शकतो, काम टाकून कुठेही. ह्यांना बसू दे बोर होत. इंटरेस्टिंग. जवळच जायचंय ना? ग्रेट. एकच मिनिट, तुमचं चालू द्या काम व्यवस्थित. चल. अरे आता मॉर्निंग वॉक वगैरे काही नाही, 24 तास फक्त नाती बरोबर खेळायचं. ए मध्ये आहे बरं नाही. हा अरे काय तिच्या आई बाबांना चान्स देशील की नाही? हा? अरे तिचे आई बाप कशाला, मीच आहे सगळं तिचं. कळलं का तुला? आता मलाही सांग, तिची आई ती कोण आहे? माझी मुलगीच ना. म्हणजे मी तिला खेळवलं म्हणजे तिच्या आईने खेळवल्यासारखंच आहे ते. कळलं? हे तुझं अजब तर्कशास्त्र आहे. हा मग. मी काय म्हणतो सीमा वहिनी, हा, त्या आपल्या उमऱ्याला दरवाज्यात एक लांबडी फळी लावायला लागेल नाही? अहो वेळ आहे अजून तिला रांगायला. मला आधी रंजूची खोली तयार करायची आहे. होय होय. बाळासाठी झबली, टोपरी, त्यानंतर मच्छरदाणी सुद्धा घेऊन यायचे. आणि मालिशवाल्या बाईला मी सांगितलं ती येईल. 4-5 महिन्यांनी आपली छकोली छान मान धरायला लागेल. मग तिच्यासाठी एक आपण मस्तपैकी बाबा गाडी आणूया. हा, हाय, मी घेऊन जाणार तिला बाबाकडीतून फिरायला. नाही 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 नाही. हा तुम्ही नाही न्यायची, मी नेणार तिला. एक मिनिट. आपण असं करूया, आपण एक टाइम टेबल आखूया. बर. म्हणजे काय, सगळ्यांनाच तिला फिरवायचं असेल ना. हा, भांडण नको दोघीच. हा आणि घालू अण्णा तिला गाणं बिना शिकवायचा मस्त. हा अरे म्हणजे काय, इथं मांडीवर बसवून तिला गाणं शिकवणार, सैगलचं गाणं शिकवणार आणि ऐकायला देणार. हो दादा, नको नको, इतक्या जुन्या काळातली गाणी नाही शिकवायची तिला. हा काय नको, तेच असली गाणं आहे. नाही तर काय तुझं गाणं शिकवायचं? आवजी बावजी दंगी दंगी हे दादा, अजिबात नाही. सैगल म्हणजे सैगल. काय दादा, जेव्हा जेव्हा आपला माझा काय पण काढत असता तुम्ही मजा. वा, छान. इथे बसलात तुम्ही. तो मोबाईल काय शोभे करता ठेवता का बरोबर? मी केव्हापासून ट्राय करते, स्विच ऑफ लागतोय. अरे हो, चुकून झाला वाटतं. मी काहीतरी जबाबदारी देईन ना म्हणून तुम्हीच बंद ठेवला असणार. आजचं नाहीये हे, आधीपासून पाहत आलीये मी. एकतर आपलं घर सोडून 24 तास इथेच बसलेले असता. अगं बसू दे ना, रिटायर माणूस आहे तो. सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत. आता त्याला जसं जगायचं ना तसं जगू दे त्याला. उगा तुझी झिकझिक नको पाठीमागे. मधू, बरोबर आहे, तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. पण आता सून म्हणून एवढी पण अपेक्षा नको का ठेवू मी त्यांच्याकडून? मला बाहेर जायचंय. आज पप्पूच्या शाळेला सुट्टी आहे, म्हणलं यांच्यावरती जबाबदारी सोडून जावी. पण यांचा पत्ता कुठे आहे? इथेच बसलेले असतात, रात्री झोपायला तेवढे घरी येतात. आडनाव सुद्धा धर्माधिकारीच लावा म्हणावं. अगं आम्हीच सगळेजण त्यांना आग्रह करून थांबवून घेत असतो. तुला बाहेर जायचंय ना, तू असं कर, तू पप्पूला इथे सोड आणि जा ना तू बाहेर. काही हरकत नाही, मी सांभाळेन त्याला. तू सांभाळशील ग, पण यांना त्याचं काही आहे का नाही? काही काही म्हणून उपयोग नाही. उपदेश करायला मात्र तेवढे पुढे असतात. अगं पंचमी, मी ते तुला पोह्याचे पापड पाठवून दिलेत ना, ते वाळवून मग डब्यात भरा. तसेच ठेवू नकोस, खराब होतील. नाही, घेईन अगं मी वाळवून. खरं तर मी रात्री जरा निवांतच येते तुझ्याकडे. मला उंदियोची रेसिपी जरा नीट सांग. माझ्या नवऱ्याला खूप आवडतो ना. हो ग, माहितीये मला. म्हणून तर प्रत्येक वेळेस मी केला उंदियो की त्याच्यासाठी आधी वेगळा काढून ठेवते. तू
काढून ठेवतेसच ग, पण यावेळेस मागेच लागलाय की तूच कर म्हणून. म्हणे शिकून ये सीमाकडनं जाऊन. हरकत नाहीये, तू रात्री मी सांगते तुला निवांतपणे. हो हो. अगं हो, जर का केलास ना तर बाबांना मात्र देऊ नकोस. हं, त्यांना एवढं तेल चालत नाही. आणि हो, मी पप्पूला पाठवून देते, रात्री मी येतेच आहे निवांत. आणि तुम्ही बसा इकडेच, कुठली तरी ती बाबा आदमच्या काळातली गाणी ऐकत ऍ करत. काय त्याच्यात तुम्हाला सुख मिळतं तुम्हालाच माहिती. अरे हसताय काय? सासऱ्याला कसं टोचून टोचून बोलली बघितलंस ना? बघ. अगे पंचमी, तू ना घरामध्ये तुझ्या सासऱ्याला धड जेवायला सुद्धा देत नाही, उपाशी असतो तो, म्हणून आम्ही त्याला डबल जेवायला देतो. आणि त्याला आमच्या घरामध्ये आनंद मिळतो, मनशांती मिळते. दादा, आणि तो इथंच राहणार. मध्ये अरे काय समजली पंचमी? अहो नाही नाही दादा, ती गारू अण्णांसाठी पंचमी नाही, मग काय षष्ठी? पंचमी. बिजू बिजू बिजू. पंचमी? हा, इंग्रजी जोक. अरे देवा. हो यशवंतराव ढगे, तब्येत बरी आहे ना? बघा तपासून घ्या, टेम्परेचर वाढलंय का ते. मग आता माझ्या पोरी बरोबर मला इंग्लिश मध्ये बोलायला नको, टॉक करायला नको. मग त्याची प्रॅक्टिस करतोय. काय हो? अहो, मी रंजूसाठी छान गरम गरम खिचडी केली आहे, ती तिच्यासाठी घेऊन जा. ते नंतर तुमचं काय ते पंचमी वगैरे. अरे देवा. पंचमी? सौरभ, कमान या. I'm tired. सावकाश बस. जाम धमाल आली यार. पण मी ना पूर्ण बेसावत होतो, आणि तुम्हाला धाडकन पाण्यात ढकलून दिलं. असं बेसावत असतानाच धक्का बसतो, आणि म्हणून नेहमी सावध राहायचं, हा हा. असं मीच म्हणते. काय तर माहितीये काय होतं? काय? चोर नाका खालून चोरी करून निघून जात. हु केअर्स, अपने पास है ही क्या यार, एक दिल के सिवा. वाह. ये दिल किसी ने चुराया नहीं अभी तक. अरे हट. झूठा. बॉस, 2 कॉफी. स्ट्रॉंग. हा, हिला स्ट्रॉंग, मला साधी. पण रिया यार, तू कमाल आहे, जाम धमाल आहेस यार. आय नो. पण मानसला कधी कळणार ते? हे बघ राधा, मी सौरभ आणि सीमावहिनींशी बोलतो. सौरभची बहीण आपल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, त्यामुळे त्यांचं येणं जाणं होईल. तू काळजी करू नकोस. ओके? ओके, चालेल. बाय. सौरभ असा का वागतोय? आणि असा कसा गेला तू रिया बरोबर? Cheers. हा, तू काय म्हणते? आमचा ना एक ग्रुप आहे, आम्ही सगळेजण दरवर्षी गोव्याला जातो. क्या बात काय है. मजा येते माहिती. ए राधा, बस ना. हा तर अगं बस. हा रिया, बोल ना यार. गोव्यासारखी जागा नाही माहितीये. हा बोल ना. पण सौरभ माहितीये, कंपनी हवी ती तुझ्यासारखी. नॉटिंग. बिनधास्त, फन लव्हिंग. आता काही लोक इतके गंभीर असतात, ऍज इफ अख्ख्या जगाचं ओझं त्यांच्या डोक्यावरती आहे.
राधा कॉफी. तू बोल ना यार रिया, कंटिन्यू. हा मी म्हणत होते की पिकनिक एन्जॉय करायची ना तर ती तुझ्या बरोबर. खरंच